तर नमस्कार गाईस, कसे आहेत? तर आज आपला आहे उटीमध्ये सेकंड डे आणि आम्ही आता कुठे कुन्नूरला चाललेलो आहोत. तिथे टॉय ट्रेन करणार आहे आम्ही. आणि आम्ही आता इथे एक पॉईंट आहे तिथे थांबलेले. तुम्हाला मी पॉईंट दाखवते. चलो बाहेरचं गेलो, या बाहेर या इकडे बघा, या साईडला तुम्हाला या साईडला व्ह्यू बघा, किती छान व्ह्यू आहे बघा या साईडला. तर तुम्ही बघताय की किती छान व्ह्यू आहे बघा इथून. प्रत्येक गोष्ट दिसते बघा, किती छान आहे. किती छोटे छोटे घर, चहाचे मळे, ते सर्व दिसतं. मी म्हणून बघायचं खाली दुर्बिणी दिसतंय का? चहाचे मळे किती छान. बघा इकडे पण खूप ठिकाणी डोंगरावर आपल्या डोंगरावर झाडं दिसतात. तुम्हाला चहाची मळे छान. फोटो काढायला देऊन टाकतो. फायदा होतो डायरेक्ट गाडीवर. आम्ही आता ट्रेनच्या इथे पोहोचलेले होते. ट्रेनचं तिकीट घ्यायला इथे आहे. बघा ती टॉय ट्रेन आहे, तुम्हाला दाखवते मी. चला, ही आमची ट्रेन आहे. मी आता ह्या ट्रेनमध्ये बसणार आहे. चला तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवते सर्व. हिचं फर्स्ट टाइम आहे ट्रेनमध्ये बसायचं. टाइम पता नहीं है कितने बजे तक आमची ट्रेन निघलेली. आम्ही विंडो सीट बसलोय. नाहीये, खूप कमी लोक आहे. पाठीमागं कुणीच नाहीये. तर तुम्हाला मी आमच्या ट्रेनचा किस्सा सांगते. तुम्ही बाहेर बघताच आहे, तर हे पण आहे का? तर ॲक्च्युली आमची ट्रेन उटी टू कुन्नूर अशी होती. बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला लेट झालं. त्याच्यामुळं आम्ही कार घेऊन कुन्नूरमध्ये गेलो. आणि मग आम्ही कुन्नूर टू ओटी असा प्रवास केला. म्हणजे तशी पण ट्रेन आहे. तुम्हाला ट्रेन तिथे कंटिन्युअस चालू असते. आधी बघा सांगायची की नाही खास टायमिंग आहे, 10लाच भेटते, 6लाच भेटते, वन टाईम ट्रेन आहे. बट आता तसं नाही आहे. दोन्ही टाईम दिवसभर डेली चालू राहते. ओटी टू कुन्नूर, कुन्नूर टू ओटी. तर आम्ही आहोत आता टॉय ट्रेनमध्ये. आणि बघा म्हैसूर ओटीची ट्रिप तुम्ही प्लॅन केली, त्यामध्ये टॉय ट्रेन हे नक्की ॲड ठेवा. कारण की जो टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जेव्हा घेताल चहाचे मळे, पाईन ट्री, जे नजारे तुम्हाला बघायला भेटतील, हे तुम्हाला बाहेर कारमधून वगैरे कधीच भेटणार नाही. तर नक्की ट्राय करा. ही ट्रेन होती आमची. असं प्लॅटफॉर्म आहे इथे. आम्ही पाईन फॉरेस्टला आलेलो. इथे तिकीट काढायचं आहे. इथे तिकीट आणि आतमध्ये आहे. चला तुम्हाला. सो तर आम्ही आता पाईन फॉरेस्टमध्ये आलेलो आहोत. बरोबर आले बरं. मग काय करू आम्ही आता? काय नाही करत तुम्ही काय काम. ए बेबी मंकी. आम्ही आता इथं इतकं छान आहे. तुम्हाला मी दाखवते की हे बघा किती छान आहे. किती मस्त वातावरण आहे. यासारखं दिसतंय ते रुद्दी. सो तर आम्ही आता पाईन ट्री वगैरे पाहिलंय. आमचं टॉय ट्रेन पण झालंय. पाईन ट्रीचं एवढे काही नाही आहे. बट हा हे तुम्हाला पाठीमागं दिसतंय ना, तर ते खूप छान वाटतं बघायला. बस एवढंच आहे, बाकी काही नाही ते एवढं खास. फोटो वगैरेसाठी छान आहे. हे बघा इथे शूटिंग वगैरे झालेली, शूटिंग पॉईंट आहे. बट आता सध्या काहीच नाही. ते बघा तुम्ही बघताय तर पूर्ण येल्लो ग्रीन काहीच नाही. त्यामुळे एवढं असं काही खास वाटत नाही ते. तर जस्ट खालूनच बघणार आहे, वरती पण जाणार नाही. गुणाचं कोण जाणार आहे बघा, काहीच नाही तिथे. बघा हे सगळ्यात बेस्ट इथं मसाला, शेंगदाणा मसाला म्हणून आहे. खूप भारी लागतं. कणीस, कॉर्न ते सगळं.
सो तर आम्ही आता पायकारा वॉटरफॉल्स आणि बोट हाऊस मध्ये आलेलो आहोत. आम्ही आता बोट हाऊस मध्ये बसणार आहे. केसांचा अवतार झाले, वारं खूप आहे इकडे. तर चला मी तुम्हाला काहीतरी बोलले पण ते पण काम इन्स्ट्रक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे इथं. त्यामुळे टेन्शन. पाणी शांत आहे. किती छान आहे. तर आम्ही स्पीड बोट घेतलेली, आम्ही दोघंच चाललोय. ते येत नाही कारण की सिया छोटी आहे ना, त्याच्यामुळे ते येत नाही. पण आम्ही दोघंच चाललेलो आहोत स्पीड बोट मध्ये. ही बोट हाऊस आहे, ती स्पीड बोट आहे. ती एक छोटी मिनी बोट आहे, ही मोठी एक बोट आहे. बोट हाऊस ती 10 लोकांची आहे. पण आम्ही स्पीड बोटने जातो कारण की आम्ही दोघंच आहोत. सो आम्ही रेडी. मराठी इंग्लिश येते माहिती आहे आम्हाला. तुम्हाला जायचं आता मला स्पीड बोट. सो आम्ही चाललोय. चेंज केलंय आम्ही. दोघं खूप भेजलोय आम्ही. चहाची मुळे तर आम्हाला एक चहाचा मळा भेटलेला आहे. कोणाचा आहे माहिती नाही, पण इतकं छान आहे ना. दिसत असेल, दिसत असेल. चला. तर हे बघा, हे चहाचा मळा आहे. तुम्ही बघताय की हे बघा, हे पान, याचं चहा पावडर होती. आता याचा वास वगैरे काही कळत नाहीये, पण हेच असतं. त्याचं चहा पावडर तयार वगैरे होती. आणि पण हे चहाचे मळे बघा किती. याच्यानंतर प्रोसेस होते आणि मग चहा पावडर होतो आपला, आणि मग आपण चहा पितो. डन. तर आम्ही आता इथे हॉटेलमध्ये थांबलोय जेवण करायला. एकदम घाट उतरला ना की घाट उतरला ना तुम्हाला हॉटेलच दिसणार नाहीये. तर हे हॉटेल आहे, खूप छान आहे. बघूयात आतमध्ये कसं बघा. आणि वरचे टेबल बघा कसं आहे स्ट्रक्चर. त्यांनी टेबल केलंय वरती सगळीकडे. किती छान. अरे ते मंकीला घाबरत आहे. पुढे आला बरं का तू. पुढे बिस्किट आहे ना. किती छान आहे का अजून बिस्किट. एकटाच पण तिकडे नाही काजू पण दिसत नाही त्याची फॅमिली चालला असं कामावरून घरी. रोडवरच आहे मोर सर्व. प्रत्येक किती छान आहे त्याचं पिसारा. काय